खानाव गावातील शेतकरी कामगार पक्षाचे अनेक वर्षांपासून एकनिष्ठ असलेले ज्येष्ठ व्यक्तिमत्व भाऊशेठ पाटील तसेच त्यांच्या कुटुंबातील माजी सरपंच दत्तात्रय पाटील, माजी उपसरपंच ताईबाई पाटील यांच्यासह माजी सदस्य आणि तरुण कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला। या पक्षप्रवेशासाठी भाजपचे युवा नेते प्रभुदास भोईर यांनी विशेष पुढाकार घेतला। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रभुदास भोईर यांच्या पक्ष संघटन वाढवण्याच्या कार्याचे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक केले। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पाटील कुटुंबाला न्याय, गावाच्या विकासाला गती मिळेल, तसेच भाजप प्रवेशाचा चुकीचा निर्णय घेतला अशी भावना तुमच्या मनात कधीही निर्माण होणार नाही असा विश्वास भाऊशेठ पाटील व त्यांच्या कुटुंबियांना दिल्यावर हा भव्य पक्षप्रवेश झाल्याचे प्रभुदास भोईर यांनी सांगितले। दरम्यान हा पक्षप्रवेश पक्ष संघटनेसाठी महत्त्वाचा ठरणार असून खानाव परिसरात भाजपची ताकद वाढवणारा असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। आज आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आनंदाची गोष्ट आहे की भाऊशेठ यांच्यासारखं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आज भारतीय जनता पार्टीमध्ये खानाव गावामध्ये प्रवेश करत आहे। गेली अनेक वर्ष त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले, लोकांच्या हिताच्या अनेक सर्व कामामध्ये त्यांनी सातत्यानं गावाचं नेतृत्व केलं, आपल्या भागाचं नेतृत्व केलंय, आपल्या कुटुंबाला आणि गावाला दिशा देण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे। त्यांच्यासारखं एक व्यक्तिमत्व ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये येतं तर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, आमचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, सरपंच या सगळ्यांचीच जबाबदारी आता जास्त आहे की अधिक चांगल्या पद्धतीनं लोकांचं काम करणं, लोकांच्या अडीअडचणी सोडवणं आणि या अनुषंगानं सर्व सार्वजनिक महत्त्वाचे जे काही विषय त्यांच्या माध्यमातून पुढे येतील ते सोडवण्याच्या दिशेनं आणि गावाचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते काम करतात। मी प्रभू अण्णांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्यासारखा एक अतिशय धडपडे असा एक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे की त्यांच्या माध्यमातून सातत्यानं भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्याचे प्रयत्न होत आहेत। सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते सातत्यानं दक्ष असतात आणि अतिशय दक्षपणानं भारतीय जनता पार्टीला सातत्यानं कशी ताकद मिळेल, भारतीय जनता पार्टीचं यश कसं वाढेल यासाठी त्यांचा प्रयत्न असतो। आजही या पक्षप्रवेशाच्या पाठीमागं त्यांची महत्त्वाची भूमिका आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला त्यांच्याविषयी अभिमान। अण्णा, आज आपल्या प्रयत्नातून खानाव गावच्या पाटील परिवाराचा भव्य असा पक्षप्रवेश झालेला आहे। भाऊशेठ पाटील ज्येष्ठ या ठिकाणी कार्यकर्ते असतील, शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरपंच, उपसरपंच अशा अनेक या ठिकाणी पदाधिकारी आहेत। हा पक्षप्रवेश नेमका कशा रीतीने झाला, कोणत्याची कारण होती की या मंडळीने शेतकरी कामगार पक्ष सोडून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे? त्यांच्या गावातले युवा मित्र म्हणजे त्यांची मुलं आहेत किंवा त्यांची ते युवा पोरं आहेत, सर्व ती सगळे माझे मित्रच आहेत आणि पहिल्यापासून त्यांचे मी म्हणजे 10-15 वर्षून त्या लोकांचे माझे चांगले संबंध आहे। पण आता समजा वरिष्ठ लोकांशी बोललं तर त्यांना मी फक्त माझ्या पद्धतीने म्हणजे आम्ही तुमची मीटिंग झाली त्यांना समजवलं का बघा तुम्ही एवढ्या वर्ष तुम्ही तिथे काम करत होते, पण तुम्ही आता इथे म्हणजे ज्या भाजप पक्षामध्ये तुम्ही विश्वास ठेवून जर काम केला तर तुमचा कधीही कुठं विश्वासाला दगादगा होणार नाही आणि कधीही तुमचा विश्वास कधी कुठं चुकला राहणार नाही। कारण का मला माझ्या पक्षावर आणि माझ्या नेत्यांवर मला फक्त पूर्ण विश्वास आहे की तुम्हाला न्याय भेटेल आणि कधी तुम्हाला म्हणजे असं होणार नाही की तुम्हाला असं वाटलं की इथे आम्ही येऊन किंवा आमचं कुठलं काम अडकलं आहे का आम्हाला कधी काही त्रास होतो, असं कधी होणार नाही। आणि तसं पाहायला गेलं तर स्थानिक नेते पण त्यांचे चांगले आहेत, त्यांना मी माझी भूमिका मांडलेली आहे आणि आता आमचे जे सन्मान्य प्रशांत आहेतच, तर कुठे काय कुठं अडचण आली तर त्यांच्याकडे सांगून पण त्यांची समस्या जी आहे ती आम्ही सॉल्व्ह करतो। अनेक वर्ष मी बघतोय की बीजेपी पक्ष प्रचंड असा मोठा प्रवाहासारखा वाढत चाललेला आहे। या प्रवाहात सामावून घेण्यासाठी आम्हाला सतत प्रभुदास अण्णा भोईर यांनी सतत आम्हाला मार्गदर्शन केलं की तुम्ही या बीजेपी मध्ये प्रवेश करा, यात पाळेमुले भरपूर रुजलेले आहेत, यात तुमचा विकास होईल, तुम्हाला जे तुमचे प्रश्न असतील, ज्या तुमच्या समस्या असतील, ज्या मागण्या असतील त्या पक्षातून तुमच्या पूर्ण होतील आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने एक न्याय मिळेल। ह्या एका उद्देशाने आम्ही या बीजेपी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। तसेच शशिकांत दिसले यांनी देखील प्रयत्न केले की तुम्ही बीजेपी मध्ये प्रवेश करा, जेणेकरून तुमचा विकास होईल, तरुण वर्ग पुढे येईल, तरुणांना काहीतरी सुवर्ण संधी मिळतील। या एका उद्देशाने आम्ही सगळ्या पाटील परिवारांनी, पाटील कुटुंबांनी या भव्य दिव्य अशा बीजेपी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे।
खानाव गावातला विषय म्हणजे असं आहे की बघा, आज एकत्र कुटुंब 50 लोक आणि त्यांची परिवार, तरुण वर्ग हे, आणि ही लोक जवळजवळ 50-60 वर्षे यांच्या आजोबापासून, वडिलांपासून तरुण एकत्र होते. पण हे घराणं एकनिष्ठ घराणं आहे आणि ज्या शेतकरी पक्षावर ते प्रेम केला, ज्या शेतकरी पक्षासाठी मेहनत केली, अनेक वेळेला मतदान केला आणि हे करून सुद्धा कधीही शेतकरी पक्ष, कामगार पक्षाने त्यांना न्याय दिला नाही. आणि जो गावात विकास होतोय, माझे मित्र सुमित म्हात्रे, प्रभुदास अण्णा, ही मंडळी, तरुण मंडळी, आम्ही 1-2 वर्ष चर्चा करत होतो. आपले कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचंही म्हणणं होतं की हा जर घराणा आला तर आपल्या पक्षाला, भारतीय जनता पार्टीला बळकटी मिळेल आणि आपण आणि जोमाने खानाव गावाचा विकास करू. आणि ह्या गोष्टी घडत असताना नवीन जो तरुण वर्ग आहे, दिनेश पाटील, जगदीश पाटील, कुंडलिक पाटील, विठ्ठल पाटील, आणि महत्त्वाचं म्हटलं तर पाटील घराणा माजी सरपंच दत्ता पाटील, त्यांच्या पत्नी ताईबाई. पण हा घराणा असा आहे की कधीही कुणाला प्रेमाने, आपुलकीने आणि सुखादुःखात, म्हणजे गावातला कुठलाही कार्य असू दे तरी ह्या घराण्यातली लोक तिथं असणारच. आणि एक संयमी घराणा, काय संयमी घराणा, एखादा माणूस जरी जोरात बोलला तरी त्याला प्रत्युत्तर करणार नाही. आणि असा जो घराणा आहे, ह्यो माझे मित्र प्रभुदास अण्णा यांना अनेक वेळा आम्ही सांगत होतो, सुचित म्हात्रे जे दिनेशचे जे मित्र आहेत त्यांना सांगत होतो. आणि बघा, नियती कुणाला सोडत नाही, जे खरं ते खरं. आणि परमेश्वरच्या कृपेने, आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या कर्तृत्वाने विकास होते. आणि तरुण मंडळी अतिशय, दिनेश पाटील अतिशय अभ्यासू पोरग आहे, जगदीश पाटील, आणि मला दिनेश पाटलाचा एक अभिमान वाटतो. ज्या वेळेला त्याच्याशी बोललोय मी, त्यावेळेला त्याने एकच शब्द मला सांगितलं, त्या नियती कुणाला सोडत नाही. आणि हा शब्द मी त्याच्या जी तरुण वर्ग आहे भावकीतली त्यांना सांगितली तर तुम्ही दिनेश पाटलाच्या सोबत राहा, उद्याचा काळ आपल्यासाठी चांगला आहे. आणि हे घडत असताना प्रभुदास अण्णांनी जीवापार मेहनत केली आणि आम्ही एकच सांगत होतो, अण्णा आम्हाला दुसरं काही माहीत नाही, आम्हाला हा घराणा आमच्या गावाच्या विकासासाठी पाहिजे, गावाच्या भवितव्यासाठी पाहिजे. आणि हा शब्द अण्णाही, सुमित म्हात्रे या सर्व लोकांनी पूर्ण करून दिला. याबद्दल मला खूप खूप अभिमान वाटतो.